नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच पोलीस आयुक्तालयासमोर रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला। 0 माईल उड्डाणपुलाजवळ एका इलेक्ट्रिक कारने अचानक नियंत्रण सुटल्याने ती थेट डिवायडरवर चढली। विशेष म्हणजे ही घटना पोलीस आयुक्तालयासमोरच घडली आहे, तरीही पोलिसांना काहीच खबर नाही। बुधवारी मध्यरात्री अंदाजे 2 वाजता नागपुरातील 0 माईल उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्यावरून एक इलेक्ट्रिक कार भरधाव वेगात येत होती। अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती थेट डिवायडरवर जाऊन आदळली। धडक इतकी जोरात होती की गाडीचा पुढचा भाग क्षणात चुरगळला। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेनंतर वाहन चालकाने शांतपणे कार डिवायडरवरून खाली उतरवली आणि कुणालाही थांग पत्ता न लागू देता घटनास्थळावरून पसार झाला। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पोलीस आयुक्तालयासमोरच घडली, तरी कोणत्याही पोलिसाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली नाही। शहरात रात्रीच्या वेळी अशा घटना नेहमीच घडतात अशी आम्हाला माहिती मिळाली, मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही। या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अशा अपघातांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे। स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर लक्ष देऊन ट्रॅफिक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। पोलीस आयुक्तालयासमोरच अशा घटना घडत असतील तर शहरातील इतर भागात परिस्थिती कशी असेल याची कल्पनाच करता येते। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत अशा धोकादायक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत हीच नागरिकांची अपेक्षा आहे।